सारी जग का ही वो रखवाला, हाँ मेरा भोला ही जग से निराला। बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला। भगवान परमात्मा प्रगट झालेल्या शिवजींनी विचारलं, चोरा तुला काय पाहिजे ते मागून घे, तुझ्यासारखा भक्त नाही। चोर म्हणतो, देवा थोडंसं थांबा, मी आता घरी जातो, माझ्या पत्नीला विचारून येतो काय काय पाहिजे ते म्हणून। भगवान म्हणतात, ठीक आहे, तू तुझ्या पत्नीला विचारून ये तुला काय पाहिजे ते, मी माझ्या पार्वतीला विचारून येतो नेमकं तुला काय द्यायचंय ते। दोघेही जातात, एक घरी जाते, पत्नीला विचारते काय काय पाहिजे, पत्नी सगळं काही सांगते। पार्वती मातेकडे येतात, पार्वती अगं एक माझा भक्त आहे, मी त्याला काय देऊ। माता पार्वतीने सांगितलेलं असतं, स्वामी जास्त काही द्यायचं नाही, एकच वरदान द्यायचं। असं म्हणून शिवजी आले, चोरा काय पाहिजे तुला। भगवान मी जे मागल ते देताल का, नक्कीच मागून बघ। तर चोरानं मागितलं, काय मागितलं। चोर म्हणतो, मेरी माता सोने के महलों में देखे पोता। हे वाक्य पुढे बोलतो, पण त्या अगोदर याचा अर्थ काय। त्यानं 3 वरदान मागितले। तो म्हटला, देवा माझ्या आईला डोळे द्या, माझ्या पत्नीला धन द्या, बंगला द्या, आणि मला संतान द्या। शिवजी म्हणतात, हे बाबा मी तुला 3 वरदान देऊ शकत नाही का, जर मी तुला 3 वरदान दिले तर माझी पार्वती मला कैलासात येऊ देणार नाही। चोर म्हणतो, देवा हे जर 3 वरदान तुम्ही जर मला दिले नाही तर माझी पत्नी मला घरात घेणार नाही, मग द्यायचं असेल तर 3 वरदान द्या। पण भगवान शिवजी सांगतात, नाही तुला एकच वरदान मागावं लागेल। विचार करतो, काय मागू काय मागू। पहा माझे महादेव किती भोळे आहेत। तर तो चोर मागायला लागला, त्यानं मागितलं, काय मागितलं, मेरी माता सोने के महलों में देखे पोता। भगवान म्हटले, तथास्तु। याचा अर्थ काय, मेरी माता सोने के महलों में देखे पोता म्हणजे आईला डोळे, पत्नीला धन म्हणजे बंगला, आणि त्याला स्वतःला मुलगा। मेरी माता सोने के महलों में देखे पोता। 3 वरदान मागितले, पण शिवजींना कळालंच नाही। तथास्तु म्हटले ना, आले कैलासामध्ये आले। पार्वती मातेनं विचारलं, काय मागितलं स्वामी चोरानं तुम्हाला। पार्वती अगो खूप चाप्टर होता चोर, तू जसं सांगितलं होतं ना मला की हा 3 वरदान मागेल, पण मी त्याला एकच दिलं। म्हणे काय दिलं स्वामी तुम्ही त्याला, आणि अगोदर काय मागितलं। पार्वती अगं अगोदर त्यानं 3 वरदान मागितले, पण काय मागितले सांगतो मी तुला। त्यानं मागितलं पत्नीला धन, आईला डोळे, आणि त्याला मुलगा। मग स्वामी तुम्ही काय म्हटले। मी म्हटलं मी 3 वरदान नाही देणार, एकच मागून घे। बरं स्वामी मग काय दिलं तुम्ही, काय मागितलं त्यानं। तर भगवान शिवजी सांगतात, त्यानं मागितलं, मेरी माता सोने के महलों में देखे पोता। पार्वती मातेला या वाक्याचा अर्थ लक्षात आला, आणि पार्वती मातेनं डोक्यालाच हात लावला। माता पार्वती म्हणतात, भगवान शिवजींना काहीच कळत नाही। काय म्हणतात, शिवजींना काहीच कळत नाही। आणि पहा खरंच या समाजामध्ये काही माणसं अशी पाहायला मिळतात की ते म्हणतात देवाला काहीच कळत नाही। सावखेडा मला खरं खरं सांगा, देवाला काहीच कळत नाही का। जर देवाला काही जर कळत नसतं तर देवानं जे तोंड इथं दिलंय ते जर तोंड मागच्या बाजूला दिलं असतं तर, हा जेवताना असा उलटा हात करावा लागला असता। मग देवाला काही कळत नाही का। या नाकाच्या ऐवजी इथं डोळे जर दिले असते तर। एक श्रीमंत माणूस होता, शहरामध्ये राहायचा, पण गावाकडे एक व्यक्ती त्यानं त्याच्या शेतामध्ये कामासाठी ठेवलेला होता। एक दिवस तो शेतामध्ये आला, आणि शेतामध्ये टरबुजांची वेल होती। त्यानं विचारलं, याला काय म्हणतात। त्या शेतामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं, याला टरबूज म्हणतात। तो म्हटला, अरे तुझ्या देवाला तर काहीच कळत नाही। म्हणे कसं काय, एवढी छोटी छोटी वेल, त्याला मोठी मोठी टरबूज, असं कुठं असतंय का।
तुझ्या देवाला काहीच कळत नाही. असं म्हणून आणखीन थोडं पुढे गेला. बांधावरती कवठाचं झाड होतं. त्यानं विचारलं, याला काय म्हणतात? त्या व्यक्तीनं सांगितलं, याला कौठ म्हणतात. तो पुन्हा म्हटला, अरे तुझ्या देवाला तर काहीच कळत नाही, कस काय? अरे एवढं मोठं झाड आणि त्याला छोटी छोटी कौठ, तुझ्या देवाला तर काहीच कळत नाही. असं म्हणून ते बांधावरती बसलं. बसल्या बसल्या त्याला झोप लागली. तोंडावरती रुमाल घेतला. शांत थंडगार मंदगार थंडगार वाऱ्याची झुळूक आली. अशी झोप लागली, जागेवरच घोरायला लागला. तो म्हणत होता, देवाला काही कळत नाही, काही कळत नाही. वाऱ्याची अशी झुळूक आली, झाडाचा कौट तुटला आणि धपकन त्याच्या नाकावर पडला. हे टुनकून उडालं. पुढचे 4 दात गायब झाले. तो पटकन उठला. काय पडलं काय पडलं हे पाहण्यासाठी पटकन उठला. इकडं तिकडं पाहिलं तर कौट खाली पडला. इकडे आला. तो म्हटला, इकडे या. तो गरीब माणूस म्हटला, हे बघा साहेब, माझ्या देवाला आता नाव ठेवू नका. तुम्हाला काय बोलायचं असेल ते मला बोला, पण माझ्या देवाला काही बोलू नका. तो व्यक्ती म्हटला, तुझ्या देवाला जे कळतंय ना ते कुणालाच कळत नाही. म्हणे कस काय? यानं विचार केला, अरे छोटी वेल आहे, त्याला मोठी टरबूज आहेत. मोठं झाड आहे पण त्याला छोटे कवट आहेत. मला सांगा, त्यानं विचार केला की या मोठ्या झाडाला जर हे टरबूज असतं तर माझ्या नाकाचा तर भुगाच झाला असता. म्हणून तुझ्या देवाला जे कळते ते दुसरं कुणालाच कळत नाही. म्हणजे समाजामध्ये अशी काही माणसं असतात की ती म्हणतात देवाला काहीच कळत नाही. तसं पार्वती माता म्हणतात, माझ्या शिवजींना काहीच कळत नाही. आणि खरंच भगवान शिवजी खूप भोळे आहेत. त्यांच्या दरबारामध्ये कुणीही जाऊ द्या, भगवान भोलेनाथ एकमेव असे आहेत की त्यांच्या दरबारामधून कोणताच भक्त रिकाम्या हातानं जात नाही. तुम्ही काहीही मागा. आपणही भगवंताला मागतो. आपण काय मागतो? हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, ही संतांची मागणी झाली. पण आपणही मंदिरामध्ये जाऊन म्हणतो, हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला भला मोठा रोग व्हावा, त्याचा बंगला गाडी प्रॉपर्टी सगळी इस्टेट माझ्या नावावरती व्हावा. बरोबर ना? आपण भगवंताला मागतो. मागू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. मागा तुम्ही, पण ज्या गोष्टीमध्ये तुमचं आमचं हित आहे, हिताचीच गोष्ट भगवंताला मागा. दोन मित्र होते, दिसायला मित्र पण मनातून पक्के शत्रू. सारखी चढाओढ चाललेली असायची दोघांमध्ये. एकानं एक बंगला बांधला की दुसरा 2 घ्यायचा. एकानं एक बायको केली तर दुसरा, पुरुष मंडळ म्हणत असतील, ताई आता एकच मिळत नाही, पण कधीच दुसरी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण आता एकच मिळणं मुश्किल झालं आहे. काय काय म्हणत असतील, ताई एकीनच फासुळं उठिलंय, दुसरी केली तर मडच न्यायचं काम आहे. मुलगी भेटतच नाही आता.